मनी नाही भाव म्हणे देव मला पाव, मनी नाही भाव म्हणे देव मला पाव, देव आशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, सोन्याचा देव त्याला चोराच भेव, सोन्याचा देव त्याला चोराच भेव, देव आशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मातीचा देव त्याला पाण्याच भेव, मातीचा देव त्याला पाण्याच भेव, देव आशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशान भेटायचा नाही रे. मित्रो, संत तुकडोजी महाराज यांच्या 2 पंक्ती भजनाच्या मी म्हटल्या आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. विशेष आज मी ओबीसी आणि भारतीय महिलांना बाबासाहेबांचं योगदान कशा प्रकारे आहे त्याच्याबद्दल मी थोडा प्रकाश टाकणार आहे. मित्रो, महिलाची दशा भारतीय संविधान येण्याच्या पूर्वी मनोविचार श्रेणीने भारतीय महिलाला एकदम शूद्र लेखलं होतं. अंधार कोठडी तिच्या नशिबाला होती. चूल आणि मूल याच्या पलीकडे तिला जग माहिती नव्हतं. पण बाबासाहेबांचं संविधान आल्यानंतर अबला महिला सबला झाली. भारतीय संविधानामुळं मुख्यमंत्री, राज्यपाल, अनेक मोठे मोठे अधिकारी, अरे एवढंच काय, भारतीय संविधानानं महिला देशाची पंतप्रधान झाली. श्रीमती इंदिरा गांधी राष्ट्रपती झाली. प्रतिभाताई पाटील भारताची फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळं. म्हणून ही मी याच्या अगोदर बोललो की 95% भारतीय संविधानामुळं लोक आरक्षणामध्ये आले. साऱ्या सवलती घेऊन शिकून सवरून अधिकारी झाले, मोठे मोठे अधिकारी झाले. पण बाबासाहेबाबद्दल असं माझं निदर्शनात आलं की बाबासाहेबाला नेहमी जात म्हणून बघितल्या जाते. अरे जगातला विद्वान बराक ओबामा म्हणतो, अमेरिकेचा अध्यक्ष, तर बाबासाहेब आमच्या अमेरिकामध्ये जन्माला आला असते तर आम्ही त्यांचं नाव सूर्य ठेवलं असतं. काय हो सूर्य, काय फरक आहे? विदेशातला माणूस बाबासाहेबांच्या ज्ञानाची इतकी कदर करतो, तर भारत देशामध्ये का बाबाला इतकं, हा बस एवढं बोलतात, अरे बाबा वो क्या आदमी था, बस एवढंच. अरे मग त्यांची जयंती का करत नाही तुम्ही लोक? काय आमच्यासाठी त्यांनी, अरे संविधानाची 340 कलम आमच्या अगोदर ओबीसीला लिहिली, नंतर आम्हाला 41 मध्ये टाकला अनुसूचित जाती जमातीला. बाबासाहेबांनी किती योगदान आहे. विदेशांमधले माणसं, तज्ञ, विज्ञान, आपले विद्वान माणसं बाबासाहेबांची स्तुती करतात.
भारताच्या संविधानाची कौतुक विदेशातले मोठे मोठे लोक करतात आणि या भारतातच काय ते मला बाबासाहेबांबद्दल इतकं दुःख वाटतंय की बाबासाहेब म्हणतात माझा देश अगोदर नंतर समाज. काय त्या माणसाचे विचार आहे देशाबद्दल. आणि या देशामध्ये बघावतं व मला तर अशी शंका येते जातीमध्ये बघतात. भारतामध्ये बाबासाहेबाला जातीमध्ये बघतात. जगातला विद्वान एक प्रोफेसर म्हणतो अमेरिकेचा, तो प्रोफेसर म्हणतो भारताचं प्रेमळ वाचल्यानंतर असं वाटतं की ही गुरु किल्ली आहे साऱ्या जगाची. प्रेमळला म्हणतो उद्देशिका. तर इथंच का सारं जग स्तुती करतंय त्या संविधानाची आणि भारतामध्ये म्हणतं नाही नाही दुरुस्त्या करा. आणि ते लिहिलंय बाबासाहेबांना की काही अडचण आली तुम्हाला तर ह्या कलमान्वये तुम्ही दुरुस्ती करू शकता. तर 102 दुरुस्त्या केल्यात. काय प्रकार आहे. आता समाज बांधवांना मला अजून बोलू इच्छितो की मागच्या भाषणामध्ये मी एक इशारा दिला की एक संघ व्हा. आज तुम्ही एक संघ असते तर परवाची जी प्रमोशनची जी शासनाने रद्द केलं कोणते कलम काय आजचा पेपर होता ती हिंमत नसती झाली. तुम्ही एक संघ जर असते की मुंडन वगैरे केले निषेध म्हणून मागासवर्गीयाचं प्रमोशनचं शासनानं काही निर्णय घेऊन टाकला. काय घेतला निर्णय. तुम्ही जर एक संघ असते तर त्याला 10 वेळेस विचार करावा लागला असता कसा हात घालावा. तर नाही ना. तुम्ही एक संघ नसल्यामुळे मी तुम्हाला इशारा दिलेला आहे की या अशा दुरुस्त्या होत राहतील. सुरुवात झाली कोण विचारणार आहे. अरे तुमच्या एका तरी नेत्याला विश्वासात घेतलंय का त्यांनी. नाही, गरज नाही. तुम्ही एक संघ असते तर तुमच्या नेत्याला विचारलं असतं की बा हे असं असं करायचं आहे आम्हाला, तुमचं काय नाही. ही चाहूल का लक्षात येईना तुमच्या. काय म्हणे मुंडन केलं. काय मुंडन आहे काऊन करते. अरे बाबासाहेबांचे आंदोलन एकटा होता बाबासाहेब. सारे अनाडी माणसं होते त्यांच्या बरोबर. पण दरारा होता दरारा. मनुवाद्यावर चतुर्वर्णाच्या लोकांवर दरारा होता बाबासाहेबाचा. आज कुठे तो दरारा. मुंडन करत्या तुम्ही मुंडन. काय मुंडन आहे. काय झालं तर हे आंदोलन नाही. बाबासाहेबांचे आंदोलन वाचा नाही तसे आंदोलन करा. मुंडन करतो म्हणे हे बरोबर नाहीये. एक संघ व्हा. ती लाज वाटती. एक संघ व्हायचा अपमान वाटतो. अरे करा ना मोठेपणा घ्या. कोणी जा एकमेकाला भेटा. काय एक संघ व्हायला का तुम्हाला लाज वाटती. भीती नहीं म्हणत मी, लाज वाटती. क्या बात है, क्यों एक नहीं हो रहे तुम. मैं बार बार बोल रहा हूँ आपको कि आप एक हो. काय अवघड आहे हो. अवघड काय. हा ते 4 जण जातात त्यानं ते आंदोलन करावं ते फलाना. काय आहे मी काय बोलू कोणत्या शब्दात बोलू मला समजत नाही तुम्हाला. आता मला तर वाटतं मी बी मुंडन करतो. तुमचा निषेध म्हणून करतो. आता मी तुमचा निषेध म्हणून मुंडन करतो की तुम्ही काय एक होत नाही.
अरे तुम्ही एक असते तर हा जो निर्णय घेतलाय शासनानं त्याला 10 वेळेस विचार करावा लागला असता. तुम्ही एवढंच समजलं तुम्हाला. असं आत्मपरीक्षण का करत नाही तुम्ही? ते खरंच रे, आपण वेगळे वेगळे म्हणून अरे अजून भयान होणार आहे. काही नाही. तुमचे आंदोलन पाहिले मी. मुंडन करा, आता दुसरं मुंडन कसं करतात एकाच बाजूचं करा. लोकांना सांगायला होते असं काय सांगत्या. अरे बाबासाहेब का आंदोलन पडो. काळ्या राम मंदिराचं आंदोलन वाचा. बाबासाहेबांचा तिथं खून होणार होता. इंग्रज सरकारच्या CID ने रिपोर्ट दिली, बाबासाहेब तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही जावा इथून. काही कार्यकर्तेही म्हणाले बाबासाहेबाला, साहेब तुम्ही जावा इथून, तुमच्या जीवाला धोका. बाबासाहेब निमूटपणाने ऐकतात सर्वांचं आणि त्यांना उत्तर देत आहे. अरे मी एक सैनिकाचा मुलगा आहे, मैदान सोडून पळू का? मरूंगा तुम्हारे साथ, जीऊंगा तुम्हारे साथ, मैं नहीं जाऊंगा छोड़ के. बाबासाहेबांची हे आंदोलन वाचा आणि तशा प्रकारे आंदोलन करा. मंडन करू लागले म्हणे. मुंडन कोणतं आंदोलन आहे बाबासाहेबांचं? बाबासाहेबाचा आदर्श कोणता आहे? किती फोटो आहे बाबासाहेबाचे? दाढ्या वाढवलेले, केस वाढवलेले, हा आदर्श आहे बाबासाहेबाचा? तर सांगा मला. अरे टाई कोट मध्ये राहत होते बाबासाहेब. का राहत होते? विचारलं त्यावेळच्या विद्वानानं, विचारलं बाबासाहेबाला, समाज तुमचा उघडा पागडा आहे आणि तुम्ही टाई कोट मध्ये राहतात. बाबासाहेब म्हणतात त्यांच्याच करता राहतं टाई कोट मध्ये. मला पाहतील ते हेही टाई कोट मध्ये राहतील. ते विकेट ते आता काय शब्द बोलू, काय वाढवता, काय लाज वाटते. कोणता आदर्श आहे बाबासाहेबाचा? अरे एखादा तरी फोटो दाखवा बाबासाहेबाचे केस वाढलेले, बाबासाहेबाची दाढी वाढलेली. मला सांगा ना, काय आदर्श आहे बाबासाहेबाचा? दाढ्या वाढवणं आणि केस वाढवणं आदर्श आहे हा? अरे जेवढा माणूस साफ स्वच्छ वगैरे राहील, दाढी गिडी करून स्मार्टनेस येईल त्याच्या चेहऱ्यावर, लांबचा माणूस जवळ बसल, केस मी पाहतो एक फोटो नाही बाबासाहेबांचा केसावर. आणि कुशल बाबासाहेबांचे कार्यकर्ते, तुम्हाला म्हणायचा अधिकार नाहीये. प्रोफेसर तो योगेंद्र कवाडे, बरोबर आहे, त्याचा आदर्श घेणारे लोक, ते वाढवतो केश. कोणता आदर्श आहे बाबासाहेबांचा? त्याचा तो सोबत वेगळं आहे बाबा त्या माणसाचं. दाढी काय वाढवतो, केस ती भोंगडी काय घेतो, हे बाबासाहेब का आदर्श? अरे जसं तुम्ही बाबासाहेबाला विसरलाय, आपलं पोट, त्याचं पोट लय मोठं झालं, माझं कधी होईल, ही स्पर्धा आहे तुमच्या. समाजसेवेचं व्रत नाहीये. क्या लिए बाबा साहब से? तो कुछ भी नहीं लिए, कुछ भी नहीं लिए. रेडीमेड प्लॅटफॉर्म में आहे. मी का तळमळीनं बोलतो एवढं माहिती आहे का? अरे मी जी भोगली दशा चतुर्वर्णाची, तुम्ही नाही भोगली. आमचं अन्न मरेल ढोर होतं आणि शरीरावर कफन मेलेल्या माणसाचं होतं, चित्त्यापणी घालत होतो आम्ही. तो मुर्दा गेला तर ते 2 बांबू आणि ते कफन घेऊन येत होतो आम्ही घरी, आणि त्या कफनाचे कपडे शिवत होतो आम्ही. म्हणून बाबासाहेब आम्हाला रोमामध्ये गेलेला आहे आमच्या, म्हणून तळमळीनं बोलतोय. टाईम पडलं तर शिव्या देईल मी. जर पुन्हा जर असे तुम्ही चुकीचं वापरताल बाबासाहेबाला तर याद राखा,
मी तुमच्या विरोधात एकटा आंदोलन करीन आणि कोणतं करीन ते सांगणार नाही. आता तुम्ही बदला, बाबासाहेबाच्या आदर्शाप्रमाणे वागा, आधी एक संघ व्हा. मी बार बार बोलतो की एक संघ व्हा. काय लाज वाटते रे तुम्हाला एक संघ व्हायला? बाबा काही हानी आहे, नुकसान आहे? अरे उलट जग डोक्यावर घेईल तुम्हाला, समाज डोक्यावर घेईल, डोक्यावर घेईल तुम्हाला. आता तळतो तो समाज तुम्हाला तुमच्या या बेकीला, बेकी आहे ना, एकी नाही बेकी. 4 जण मिळत आहे, चला आंदोलन कर, काहीतरी निश्चित करू, काहीतरी करू. अरे ऐसा आंदोलन करना था तुम बाबासाहेब के बच्चे हो गए की शासन हादरलं पाहिजे होतं. एक तर हात लावायला विचार केला असता त्यावेळा, तुम्ही एक संघ असते तर. आता ही सुरुवात आहे. बाबासाहेब म्हणलेले तुम्हाला की हा समतेचा रथ इथपर्यंत मी आणला, नेता आला तर न्या पुढे, पण मागं तरी जाऊ नका. काय रे बाबा, कुठे तो रथ? बाबा साहब का समते का रथ कहाँ है बताओ? पीछे चले गया कि आगे गया? क्या नासिक में है, क्या औरंगाबाद में है, क्या नागपुर तक पहुंचा दिए? कहाँ है वो? एक सीनियर सिटीजन, 78 साल की मेरी उम्र है. बोलो बाबा साहब का दृष्टांत हुआ कि नहीं मेरे को? कल का बच्चा नहीं है मैं. एवढ्या तळमळीन, आणि मी एक अनाडी माणूस आहे, शिकलेला सवरलेला नाही, हे सांगतो पुन्हा. शिकलेला सवरलेला नाही आहे. और सिर्फ एक ही ध्यास है बाबा साहब. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही, मला आवडत नाही, फक्त आंबेडकरवादी मी. आणि म्हणून एवढा अधिकारानं आणि तळमळीनं बोलतोय, हाऊस म्हणून बोलत नाही. काय लावलं रे तुम्ही? हा, याच्यासाठी शिकलाय का? काय शिकलाय रे? अर्धवट शिकले सारे, कोई परिपूर्ण हुआ नाही. बोला कोणत्या झोपडपट्टीतला मुलगा ग्रॅज्युएट होतो, कोणता मेरिट मध्ये येतो? झोपडपट्ट्या कशासाठी बसल्या? शिक्षणासाठी. बाबा साहब इसलिए बोला आपको कि ये खेड़े छोड़ो और शहर में चलो. अरे वो जय भीम के नाम से तुमने बस्ती बसाया यहाँ. जय भीम, क्या बड़ा पावर है. जय भीम कोणी हात नाही. अरे खाजगी जागेवर तुम्ही झोपडपट्टी बसवली, पण तुम्हाला धक्का लावायची. आज फिर वो एक होने को क्या शर्म लगली? तुम्ही त्या जय भीमच्या नावावर मोठमोठ्या जागा ऑक्युपाइड केल्या. कशा करता? शिक्षणाकरता. मैं ओबीसी भाई के बारे में कुछ बताना चाहता हूँ. मैं कान्हूजी सटवाजी उराले, कोकणवाड़ी, औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य. आर्टिकल 340 संविधान का कलम बता रहा हूं. ओबीसी भाइयों के लिए खास बाबा साहब ने लिखा है वो, लेकिन थोड़ा बाबा साहब को वो क्रेडिट जाना नहीं, इसीलिए नेहरू ने थोड़ा सा डिस्टर्ब किया. बाबा साहब को बोला कि भाई ठीक है, अच्छा महिला क्या हिंदू कोड बिल के बारे में बाबा साहब ने पहले नेहरू जी को बताया कि भाई ऐसा ऐसा बिल बनाया मैंने, ये महिला पीढ़ियाँ पीछे रही भी है, आगे आई नहीं, तो इसको उसके पिताजी के प्रॉपर्टी में भी हिस्सा मिलना, ऐसा मैं इसे लिखा और अच्छी कुछ बातें लिखा. तो नेहरू ने पढ़ा, बोले ठीक है पार्लियामेंट में कल लाओ, मैं मंजूर कर लेता.
तो वो मालूम हुआ मनुवादियों में के जो बड़े बड़े ठेकेदार थे धर्म के, उन्होंने प्रेशर लाए बाबा साहब पे, अपने सॉरी नेहरू पे, कि बोलो भाई ये बिल महिला के पास में होना, महिला ठीक है जहाँ है वहाँ है। मैं ये बताना चाह रहा हूँ महिला को, भारतीय महिला को, कि तुम्हारे भाई तुम्हारे विरोध में थे, वो नहीं चाहते थे महिला हमारी बरोबरी में आना। जरा गौर से सुनो भारतीय महिला, अगर सुन रही होगी, सिर्फ एक था बाबा साहब आपके फेवर में थे। कभी महिला तो मेरे को ये ओबीसी महिला, आदिवासी महिला, कभी बाबा साहब का, हाँ आदिवासी लेती, ये भटके उमुक्ते लेते बाबा साहब का नाम, मगर शहर में जो रहने वाले हैं वो नहीं ले रहे बाबा साहब का नाम। कि आज हमको ये कौन इतना महत्व दिया। मेरा बोलने का मतलब ये है कि आप पढ़े लिखे, बड़े बड़े हुद्दे पे गए, ये बाबा साहब के बारे में जरा भी आप ऐसी, जैसा हम बोलते भाई जयंती आई बाबा साहब के, 2 फूल हम अर्पण करेंगे, हम आभारी हैं आपके, हमको काय किचड़, ऐसा बोलेंगे हम आपसे, तो ये हमें क्यों बोलना। जिस महल्ले में मैं रहता हूँ उस महल्ले में सब ओबीसी है, ओबीसी महल्ला है, मगर वो लोग कभी नहीं, ठीक है। शिवाजी महाराज भी हमारे वो बाबा साहब के जैसा ही हम गिनते, शाहू महाराज को भी वही हिसाब से देखते, महात्मा फुले को भी, माता सावित्री को, माता रमाई को, हम इतने वैसा दूजा भाव नहीं करते। मगर ये लोग हमारे साथ जुड़ते क्यों नहीं, ये चीज के बहुत मुझे दुख होता है, मुझे पर्सनल दुख होता है कि ये कैसी बात है, हम ही जुड़ते। अरे बाबा साहब ने ये जो संविधान लिखा पर्टिकुलर कोई समाज के लिए लिखा क्या? अरे देश बोला है, देश, भारत देश, हिंदुस्तान भी नहीं बोला, भारत देश बोला। ये हिंदुस्तान भी एक शब्द ही आप उसमें इंक्लूड कर देते। आप ही छोड़ो, देश का पंतप्रधान बोलता 50 टाइम हिंदुस्तान, क्यों भाई गोपनीय की शपथ लेते जब नहीं बोलते हिंदुस्तान। हाँ, मैं भारत के संविधान के प्रति निष्ठा रखूंगा, ये शपथ लेते हैं आप। और बाद में ये देखो, बड़े खून पसीने से बाबा साहब ने ये संविधान लिखा है। संविधान की हकीकत जानो, समझो। 2 साल 11 महीने 18 दिन बाबा साहब को संविधान लिखने में लगे। अरे कुछ लोगों ने तो ऐसा बनाया था कि पार्लियामेंट में बाबा साहब आना ही नहीं। क्या वल्लभ भाई पटेल का गेम था वो? क्या हमने दरवाजे खिड़के क्या वेंटिलेटर भी बंद कर दिया? अंबेडकर कैसा आता, पर एक सज्ञान आदमी बंगाल का जिसका नाम है योगेंद्रनाथ मंडल, उन्होंने अपने पद का खासदारगी का राजीनामा दिया और बाबा साहब को बंगाल से चुन के लाया। क्यों लाया? कि उनको बाबा साहब योगेंद्रनाथ मंडल को ऐसा लग रहा था कि बाबा साहब ये पार्लियामेंट में होना जरूरी है। ऐसे भी कुछ थे। तो फिर ये संविधान इतने वो पार्लियामेंट में आना नहीं, ऐसा ही सबका ये था। मैं पक्ष को नाम नहीं देता रखता, पर्टिकुलर आदमी को नाम रखता है। पक्ष कौन सा भी ऐसा, पक्ष धर्म ये चीजें बहुत सुपर है जिसके उसके जगह पे। क्यों तो संविधान में भी वैसा लिखा है, इक्वालिटी,
तो दोस्तों, इतने मुसीबत के बाद बाबा साहब ने देश का संविधान लिखा, सारी दुनिया उसकी तारीफ करती है कि क्या नॉलेज है ये आदमी का। अरे ओबामा तो बोला ना मैंने पिछले बारी में कि ये आदमी अगर हमारे अमेरिका में जन्मता था तो हम इसका नाम सूरज रखते थे। और भारत में क्यों आज भी ऐसी परिस्थिति, बाबा साहब के नाम इतना बोलते, वाह वाह वो क्या आदमी था। अरे मगर वर्षगांठ मनाने में हमारे साथ ये आपने करना, ये चीजें हमको बुलाना, तो हम आपको बुलाते, तो क्या समझ है ये? क्या कौन से ये निचले जाति का ही आप उसको मानते क्या? तो ये बड़े खेद के साथ मुझे दुख बोलना पड़ रहा है आपके सामने, ऐसी चीज ना हो। मैं कोई लड़का नहीं, जवान नहीं, एक बुजुर्ग आदमी हूँ, सीनियर सिटीजन हूँ, ज्येष्ठ नागरिक हूँ, और बड़े अनुभव और तलमल के साथ मैं ये चीज़ें आपको बता रहा हूँ। आने वाले जयंती को कुछ तभी मेरे बातों का परिणाम होना, और आप हम सब एक जगह आना और वो जयंती मनाना, इतना ही मेरी अपेक्षा है। मिलेंगे अगले सत्र में, फिर कभी जिएंगे बचेंगे तो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय।